मित्रांनो चला नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता आमचा ही जो कुलदैवत आहे श्री काय भैरवनाथ. तर मित्रांनो आमची या महिन्यामध्ये आमचा काय भैरवनाथ म्हणजे आमची परंपरा आहे. आमचं काय भैरवनाथाचं हे मंदिर आहे आणि आम्ही आज या ठिकाणी आमचा देव पारधी लावायला लागलो. म्हणजे आमचा देव महिनाभर शिकारला जंगलामध्ये जात होते. हे बघा आज आता या ठिकाणी आम्ही जंगलामध्ये आमचा कुलदैवत भैरवा शिकायला लावायची आमची परंपरेचा आता आम्ही चालवले. तर चला मित्रांनो पाहूया आमचं ही परंपरा कशी आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता आम्ही निघालेलो आहे जंगलामध्ये आमचा देव त्या ठिकाणी शिकायला लावायची आमची परंपरा आहे. तर चला आपण व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता मित्रांनो आपण ना प्रदक्षिणा घालणार आहेत मंदिराला आणि मग पुढे जंगलामध्ये आपण जाणार आहेत. तर या ठिकाणी ना महिना नंतर परत देव या ठिकाणी आणला जातोय. तर बघा आता प्रदक्षिणा घालून आपण पुढे जंगलामध्ये चाललेलो आहे आता. हे निवड घे निवड घे. गौरी आणा इकडे. गौरी महाराज की जय, माता की जय, राम की जय. देवाच्या दारात आहे आपल्या. काय काय पाणी पाणी आणल्यावर ना आणलेलं म्हणजे असेल काहीतरी मस्त वाट घेतली का. तर हे बघा जरा ज्या ठिकाणी आपला देव आपल्याला या ठिकाणी पारधी आणलाय आपण शिकारीला, आम्ही त्याला पारधीला गेला म्हणतोय आम्ही. तर आता या बनामध्ये आपण आलेलो. हे बघा आता देव या ठिकाणी आलेले आणि इथंच महिनाभर देव या ठिकाणी आपण शिकारीला या जंगलामध्ये ठेवणार येतं. तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी या महिन्यामध्ये देव आणतोय. तर मित्रांनो आमचा हे देव पारधी गेल्यानंतर लग्न समारंभ होत नाही, कोणताच कार्यक्रम विधी होत नाही. असे महिनाभर आमचा देव या ठिकाणी जातोय. ज्यावेळेस पुन्हा आम्ही देव इथून घेऊन जाईल त्यावेळेसच आमच्या गावामध्ये लग्न म्हणा कोणतेच कार्यक्रम मग चालू करते देवाचं. तर हे बघा आता आपण इथं आलेलो आहे. बघा देव या ठिकाणी आणलं गेलेले आहे आता आणि या ठिकाणी आता हे बघा हे चांदव्याखाली देव आणलेले आणि इथं आता हे देव ठेवलं जाणार आहे. आता इथं पूजा झालेली आणि इथं
हे बघा निवद आणलाय इथं, निवद भरणार आहे देवाला. आणि इथं एक आमच्या याच्यामध्ये वरियाचा निवद म्हणून बघा, आता मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. इथं वरियाचा निवद आहे ना, तो आमच्याकडे वर झाडाला टांगला जातो बघा. आता ते आपण पाहणारच आहेत पुढं व्हिडिओमध्ये. आता सध्या निवद भरायचा कार्यक्रम चालू आहे देवाला. आणि रे बाबा तो कोणाचा येतो, नवशी कोणाचा येतो ग, आण बाबा. व्हायचाच एवढा एवढा काढून आणा, एवढा एवढा काढून आण भाऊ. दोंड्या हा काय का होईना पण आणा. गुळ गुळ आणा. कुठं हे इकडे ठोक आहे साईडला. हा साईडला ठेवा आता. जरा महाराज आणि असं करा, 5 उंड आता त्याला घेतले ना, ते 5 उंड तुम्हाला एवढा 5 पान करू का? नाही नाही उंड करायचं. याचे बनवू ना? आता बनायचं. हा हे काय बघा, करू देतो ना पान तुम्हाला. जरा लागत होता राजू काय फुटन तू तो सावता पण दर फोड नाही होईना. अजून एक देऊ का? आता बनवा ते सौत ठेवा. मी याच्यात बनवू का? हा याच्यातलं बनवू ना? याच्यातला आता आणि हा सावता ठेवायचा. बारीक बारीक बनव. ही साईज बनव ना, माझी साईज. नाही म्हणजे जरा दादा कसं आहे आपलं येड वाकड बनवायचं. मगाशी काय सांगितलं तुम्ही देवापाशी? त्या बोलायचाच नाही. मी म्हटलं कपडे घालण्यात आला नाही बरं नाही का? कशाने तर मग जा लागला असता दोन्ही तिरपाडीला तेवढ्या करता. माहिती असतं खाऊ कधी काय लागत याची बरोबर ठेवते. जरा जरा तर मित्रांनो हे बघा, हे जो पुजारी आहेत ना, हे आता हे वऱ्याचं निवद बनवायला आलेत बघा. तर हे वऱ्याचं निवद आहे ना, आता आपण या समोर पाहतोय ही आहेत कौदरीची पानं. आणि या कौदरीच्या पानांमध्ये हा वऱ्याचा निवद बांधणार इथं. तर बघा हे कशा पद्धतीनं बांधतात. आता हे वऱ्याचा जो निवद आहे ना, हा वर झाडाला टांगणार आहेत आणि 1 महिन्यानंतर हा निवद परत आपण इथून घेऊन जाणार आहेत. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा निवद दिला जातोय गावामध्ये. आणि त्यांचं प्रत्येकाच्या घरामध्ये जे धान्य साठा असतोय त्या कणगिनीमध्ये या निवद ठेवला जातो. बघा आता ही जी वेणी, या वेणीमध्ये तो निवद बांधलेले. आता हे चांदीचं वाक म्हणते त्याला, हे चांदीच्या वाकाची वेणी बनवले आणि हे बघा हे निवद बांधलेले. आता हा वर झाडाला टांगायचे आणि ह्या झाडाला टांगल्यानंतर महिन्यानंतर हे पुन्हा आपण घेऊन जाणार इथं. तर आता इथं बांधायला लागले तर तार टाकायला दे कुठतरी, काहीतरी करा बा. महिनाभर दोन मोडलो ते 2 घातलं 10 फुट. तर बघा मित्रांनो, आता आहे ना देव शिकारला आल्याचं हे आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी हे जे टांगलंय हा निवद, इथं 5 धनुष्य बाणाने 5 जण एवढी नाही धनुष्य बाणाने निवदाला मारतात. आणि तिथून देवापासून 5 निवदाचे जे गोळ बनवलं, उंड आम्ही उंड म्हणतो त्याला, ते दिला जातोय. आता बघा इथं हा पहिल्याकडे आलाय धनुष्य बाणाने ह्या निवदाला मारणार आहे. म्हणजे हे आमचं देव शिकारला गेलं तर असं या ठिकाणी हे आहे. तर बघा आता आहे बघा, हा पहिल्या गाड्याने मारलेले. आता याला इथं निवद दिला जातोय. ही आहे आमची परंपरा मित्रांनो. शंकर चल हाणायला, ये हाणाय चल. अरे धनुष्य करून आणलं, ये हाणायला लवकर चल.
तिला काय अंगारा दे चला मित्रांनो, या ठिकाणी बघा आपला देवाचा कार्यक्रम झालेले अशा पद्धतीने आमची ही परंपरा आहे. तर आता आपण या ठिकाणी ना निवेद्य खाण्यात बघा हे प्रसाद आणलेले निवेद केलेले. तर चला मित्रांनो, आपण या ठिकाणी आता निवेद खाऊया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. शाळेत जायला लागेल तेच ठीक आहे असं तू बस ना कुठेतरी. ओके पुढे बसतो किती जा मागून जा आता करून मागले लगेच जवळची जातील दरवर्षी जातात मार्ग काढाव मग पाण्यात बी जात टाकायचं नाही पण मला घ्यायचा तिकडे नाही गेला अजून तिकडे नाही गेला पोचला नाही बघ